नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदयमधील आज आपण विषयातील अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या भागाचा स्वाध्याय पाहणार आहोत. हा स्वाध्याय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की परीक्षेमध्ये या विषयावरती 4 प्रश्न हमखास पडतात. त्यामुळे या आकृतीचे तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि आकृती व्यवस्थित सोडवा. तर चला करूया पहिल्या आकृतीला सुरुवात. पहिली आकृती बघा कशा प्रकारे दाखवलेली आहे. अगोदर प्रश्न समजून घेऊया. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रथम प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे, मगच उत्तराकडे जायचं आहे. बघा प्रश्न काय म्हणताय आपला. पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्न आकृती असून उजवीकडे ए, बी, सी आणि डी या उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीमधील तुकडे जोडून तयार होणारी आकृती ज्या उत्तराकृतीमध्ये आहे त्या वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय सांगितलं आहे, एक प्रश्न आकृती दिली आहे आणि त्या प्रश्न आकृतीमध्ये काही तुकडे दिलेले आहेत, म्हणजेच अवकाश कल्पना दाखवलेली आहे. ते तुकडे जोडून आपल्याला एक आकृती तयार करायची आहे. अशा वेळेस गोंधळून जायचं नाही, व्यवस्थित तुकड्यांचे निरीक्षण करायचं आहे आणि आकृती तयार करायची आहे. जर तुमच्याकडे रद्दी पेज असेल तर तुम्ही पेजवरती सुद्धा आकृती तयार करू शकता. तर चला करूया आपण सुरुवात. बघा कशा प्रकारे आकृती दिली आहे. प्रथम आकृतीचे निरीक्षण करूया. बघा एक तुकडा मोठा दिलेला आहे आणि 2 तुकडे छोटे छोटे दिलेले आहेत. आता हे भाग आपल्याला जुळवायचे आहेत. मग असा भाग, आता मोठा भाग कोणत्या आकृतीमध्ये दिसत आहे ते आपण प्रथम शोधूया. बघा मोठा भाग कसा आहे तो शोधायचा आहे. ए नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहे का, तर ए नंबरच्या आकृतीमध्ये हा भाग दिसत नाही, कारण की वेगळा आकार दाखवलेला आहे. म्हणजे एमध्ये दिसत नसल्यामुळे ए आकृती आपली काय होणार आहे, येणार नाही. त्यानंतर बघा बीमध्ये दिसतोय का, बीमध्ये मोठा भाग अशा प्रकारे दिसत आहे. म्हणजे बीमध्ये मोठा भाग दिसत आहे, म्हणून आपण आता छोटा भागसुद्धा बीमध्ये बघायचा आहे. बघा छोटा भाग बीमध्ये दिसतोय का, बघूया. आता हा भाग इथे आहे, हा 2 नंबरचा भाग बीमध्ये दिसतोय का रे, तर बघा या ठिकाणी बी नंबरमध्ये दुसरा भागसुद्धा दिसत आहे आणि तिसरा भागसुद्धा बी नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहे. म्हणजे बी नंबरची आकृती आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे. तरीसुद्धा आपण सी नंबरची आणि डी नंबरच्या आकृतीचे निरीक्षण करायचं आहे. बघा आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण निरीक्षण करतोय. परीक्षेमध्ये एवढा वेळ वाया घालवायचा नाही. जर आकृती समजली तर लगेच उत्तराला गोल करायचं आहे. बघा हा भाग दिसतो का, 1 नंबरचा. सी नंबरच्या आकृतीमध्ये हा भाग दिसत नाही. त्यानंतर बी 2 नंबरचा सुद्धा भाग दिसत नाही आणि 3 नंबरचा सुद्धा भाग दिसत नाही. म्हणजे सी नंबरची आकृती येणार नाही. आणि 4 नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा एकही भाग दिसत नाही प्रश्न आकृतीचा, त्यामुळे 4 नंबरची सुद्धा आकृती येणार नाही. म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे, 2 नंबरची आकृती बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लगेच घ्यायचा आहे. बघा यामध्ये सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे, 3 भाग दाखवलेले आहेत. आता 3 भाग दाखवल्यापैकी आता एक भाग आपण आहे का बघायचा आहे, कोणत्या आकृतीमध्ये दिसत आहे. बघा असा भाग आहे, सरळ लाईन आहे, परत आडवी लाईन आहे आणि तिरका असा गोलाकार आकार दिलेला आहे. तर पहिल्या ए नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहे का, तर तसा कुठेही भाग दिसत नसल्यामुळे ए नंबरची आकृती आपली काय होणार आहे, येणार नाही. बी नंबरच्या आकृती सुद्धा मध्ये दिसत नसल्यामुळे बी नंबरची सुद्धा आकृती आपली येणार नाही, कारण की ते आकार वेगळाच दिलेला आहे. सी नंबरची आकृती बघा, सी नंबरच्या आकृतीमध्ये 2 भाग दाखवलेले आहेत. म्हणजे सी नंबरच्या आकृतीमध्ये बरोबर असणार आहे आणि मधला भाग जो आहे या ठिकाणचा तो भागसुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे सी नंबरची आकृती आपली काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता त्यानंतर डी नंबरची आकृती बघूया. डी नंबरच्या आकृतीमध्ये तर हा चौकोनच दाखवलेला असल्यामुळे डी नंबरसुद्धा आकृती येणार नाही. म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे, 3 नंबरचा असणार आहे. सी नंबरची आकृती बरोबर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच घ्यायचा आहे. यामध्ये बघा 4 भाग दाखवलेत, 1, 2, 3, 4. जर तुम्हाला वेळ लागत असेल तर तुम्ही प्रत्येक आकृतीला नंबर देऊन बघायचं आहे, की नंबर दिले तर तुम्हाला लवकरात लवकर समजेल. आता 1, 2, 3 आणि 4 भाग दाखवलेत. म्हणजे आपण 4 भागाला 4 नंबर देऊन बघूया. बघा आता 4 भागातला पहिला भाग कुठे दिसतोय का, बघूया. पहिला भाग ए नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहे का, कोणत्याही प्रकारे ए नंबरमध्ये दिसत नाही. म्हणजे ए नंबरची आकृती लगेच कट करून टाकायची आहे. ए नंबरची आकृती आपली येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा कुठे दिसतोय का, बी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा दिसत नसल्यामुळे बी नंबरसुद्धा आकृती लगेच कट करून टाकायची आहे. पर्याय लगेच कट करायचे आहेत. पर्याय जर कट केले तर लवकरात लवकर तुम्ही आकृतीपर्यंत पोहोचू शकाल. बघा ए नंबर कट, बी नंबर कट. आता सी नंबरच्या आकृतीमध्ये बघूया.
बघा एक नंबरची आकृती बघा इथे दिसत आहे, 2 नंबरची आकृती इथे दिसत आहे, 3 नंबरची आकृती इथे दिसत आहे आणि 4 नंबरसुद्धा आकृती इथे दिसत आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर बघूया डी नंबरच्या आकृतीमध्ये दिसतंय का, तर डी नंबरच्या आकृतीमध्ये ए नंबरची आकृती दिसते, परंतु सी आणि डी नंबर 3 आणि 4 नंबरची आकृती दिसत नाही, त्याच्यामुळे डी नंबरची आकृती काय होणार आहे येणार नाही. बघा आपण ए बी जर पर्याय एका आकृतीनुसार जर कट केले तर लवकरात लवकर आपल्याला उत्तर समजते. जर तुम्ही पर्यायानुसार गेला तर लगेच उत्तर समजेल. आता बघा पुढची आकृती घेऊया. यामध्ये सुद्धा आपल्याला किती भाग दाखवले आहेत, 1 2 3 आणि 4 भाग दाखवले आहेत. आता 4 भाग आपल्याला जोडायचे, त्यांना आकृती तयार करायचे. कशा प्रकारे करता येईल बघा. थोडेसे भाग जरा कठीण दिले आहेत, परंतु आपण जर समजून घेतले तर लगेच समजतील. एक एक नंबर देऊया प्रत्येक आकृतीला. बघा इथे 1 देऊया, इथे 2, इथे 3 आणि इथे 4. 4 आकृतीला 4 नंबर दिलेले आहेत. आता पहिला भाग बघूया. पहिला भाग कुठल्या आकृतीमध्ये दिसतोय, ए नंबरच्या आकृतीमध्ये दिसतोय का, ए नंबरच्या आकृतीमध्ये पहिला भाग दिसतोय. 2 नंबरच्या आकृतीमध्ये दिसत नाही, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपल्याला काय करायचा आहे कट करायचा आहे. सी नंबरच्या आकृतीमध्ये दिसतोय, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय करू शकतो असू शकतो. आणि डी नंबरच्या सुद्धा आकृतीमध्ये दिसतो, म्हणजे आता आपल्याला बी नंबरचा आपण पर्याय कट केला. आता ए सी आणि डी मध्ये बघायचा. दुसरा भाग बघूया. आता दुसरा भाग कुठे दिसतोय रे, दुसरा भाग ए मध्ये पण दिसत नाही, म्हणजे ए नंबरचा सुद्धा पर्याय कट झाला. बी नंबरमध्ये दिसत आहे, सी नंबरमध्ये बी तर पहिलाच कट झाला, म्हणजे ए कट बी कट. आता सी नंबरमध्ये बघा, सी नंबरमध्ये तो भाग दिसत आहे, म्हणजे सी नंबरचं काय होणार आकृती येणार, कारण की डी नंबरचा सुद्धा जो 4 नंबरचा पर्याय आहे तो सुद्धा यामध्ये दिसत आहे. बघा हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4, म्हणजे 4 भाग या आकृतीमध्ये दडलेले आहेत, म्हणजे सी नंबरची आकृती आपली काय असणार आहे बरोबर असणार आहे. डी नंबरची सुद्धा आकृती चुकीची असणार आहे. त्यानंतर पुढची आकृती लगेच घेऊया. त्यानंतर बघा पुढची आकृती. यामध्ये सुद्धा 4 भाग दाखवले आहेत आणि 4 भाग दाखवल्यामुळे आता आपल्याला आकृती शोधायची आहे. यामध्ये बघा चौकोन त्रिकोण दाखवलेले आहेत. आता प्रत्येक आकृतीला आपण एक एक नंबर देऊया, 1 2 3 आणि 4. आता 4 नंबर दिल्यानंतर आपल्याला भाग बघायचे आहेत. इथे 4 भाग आहेत, म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये सुद्धा किती भाग असणार आहेत, 4च भाग असणार आहेत. आता बघा पहिले ए नंबरच्या आकृतीमध्ये बघूया, 1 2 3 4 5 भाग दिलेले आहेत, म्हणजे ए नंबरची आकृती तर येणारच नाही आपली, म्हणून ए नंबरचा पर्याय काय करायचा आपण लगेच कट करायचा आहे. त्यानंतर बघा बी नंबरच्या आकृतीमध्ये 1 2 3 4 भाग आहेत, म्हणजे बी नंबरची आकृती असू शकते. सी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा 4 भाग आहेत, म्हणजे सी नंबरची सुद्धा आकृती आपली असू शकते. डी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा 4 भाग आहेत. आता बघा बी ए तर कट केला आपण, बी मध्ये बघा एक मोठा त्रिकोण आहे, एक मोठा चौकोन आहे. बघा इथे एक चौकोन आहे, इथे त्रिकोण आहे आणि 2 छोटे त्रिकोण असल्यामुळे बी नंबरची आकृती आपली काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा सी नंबरमध्ये सुद्धा आपण बघायचं आहे, चेक करायचं आहे. सी नंबरमध्ये बघा चौकोन दाखवलेला आहे, परंतु मधूनच रेष मारल्यामुळे इथे 2 छोटे त्रिकोण तयार झाले आहेत आणि हा भाग चुकीचा दाखवलेला आहे, म्हणजे सी नंबरची आकृती काय होणार आहे येणार नाही. त्यानंतर डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा चौकोन मोठा दाखवला आहे, परंतु जे त्रिकोण दाखवले ते समान दाखवले असल्यामुळे डी नंबरची सुद्धा आकृती आपली काय होणार आहे येणार नाही, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय होणार आहे बी क्रमांक बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे. यामध्ये बघा पुढच्या आकृतीमध्ये प्रश्नाकृतीमध्ये 3 भाग दाखवले आहेत आणि 3 भागामध्ये आपल्याला आता शोधायचं आहे. तर इथे हे वर्तुळाचा एक कोपरा दाखवलेला बघा, 2 ठिकाणी वर्तुळाचा एक कोपरा दाखवलेला आहे आणि हा भाग तर वेगळाच दाखवलेला आहे. त्यामुळे बघा हे 2 भाग आपल्याला शोधायचे आहेत आणि हा भाग शोधायचा तर कोणत्या आकृतीमध्ये दिसतो ते बघायचं आहे. ए नंबरमध्ये दिसतंय का, तर ए नंबरमध्ये 2 वर्तुळाचे भाग दिसत आहेत, परंतु हा जो 2 नंबरचा भाग आहे तो दिसत नाही, म्हणजे ए नंबरची आकृती नसणार आहे. बी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा तो भाग दिसत नाही, त्यामुळे बी नंबरची सुद्धा आकृती नसणार आहे. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा 2 भाग वर्तुळाचे आहेत आणि हा मधला भाग आहे, त्यामुळे काय होणार आहे सी नंबरची आकृती बरोबर असणार आहे आपली. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये तर चुकीचाच भाग दाखवलेला आहे, म्हणजे डी नंबरची सुद्धा आकृती येणार नाही, म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे सी नंबरचं येणार आहे. सी नंबरची आकृती आपली काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती. यामध्ये सुद्धा आपल्याला किती 4 भाग दाखवलेले आहेत. 4 भागात आहे 1 2 3 4, प्रत्येक ठिकाणी आपण नंबर टाकून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर समजणार आहे. आता बघा 1 2 3 4. आता काय दाखवलं आहे, उभ्या रेषा आहेत, चौकोन आहे, तो आयत आकृती दाखवलेला भाग आहे आणि इथे बघा त्रिकोण दाखवलेला आहे आणि हा पंचकोनासारखा दाखवलेला आहे. बघा आता 1 नंबरची आकृती कुठे दिसते बघूया अगोदर. ए मध्ये तर दिसत नाही, म्हणजे ए कट. बी मध्ये दिसत नाही, बी कट. सी मध्ये दिसत आहे, म्हणजे सीचा पर्याय असू शकतो. डी मध्ये
दिसत आहे, म्हणजे सी आणि डीमध्ये आपल्याला शोधायचे. म्हणजे 2 भाग तसे आहेत, म्हणजे सीमध्ये आणि डीमध्ये बघा, सीमध्ये आणि डीमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा 2 भाग दाखवलेत. आता मधला भाग आपल्याला शोधायचा आहे. मधला भाग कुठे दिसतोय रे? तर मधला भाग इथे सी आकृतीमध्ये दिसतोय, डी आकृतीमध्ये दिसत नसल्यामुळे सी नंबरची आकृती काय असणार आहे आपली? बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढची आकृती घेऊया. पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा 3 भाग दाखवलेले आहेत. 3 भाग बघा, हा एक भाग आणि हा एक त्रिकोण आहे, आणि त्रिकोणापासून हा एक त्रिकोणाचा भाग आणि दुसरा पंचकोणाचा भाग आहे, आणि ते आपल्याला आता शोधायचं आहे. सॉरी, चौकोनाचा भाग आहे. बघा आता 1, 2 आणि 3. आता हे 2 भाग आपल्याला कुठे दिसत आहेत बघूया आपण. ए मध्ये दिसत नाहीत, बी मध्ये दिसत आहेत. बघा हा एक आणि हा त्रिकोण जॉईन केलेला आहे, म्हणजे आकृती तयार करून दाखवलेली आहे, म्हणजे बी नंबरची आकृती आपली काय असणार आहे? बरोबर असणार आहे. तरीसुद्धा निरीक्षणासाठी आपण सी नंबरची आकृती आणि डी नंबरची आकृती आपण पाहणार आहोत. आता बघा सीमध्ये कसा भाग दाखवलेला आहे, तर सीमध्ये चुकीचाच भाग दाखवलेला आहे, असा कोणत्याच प्रकारचा भाग नाही. आणि डीमध्ये सुद्धा त्रिकोण दाखवलेला आहे, परंतु त्रिकोणामधून रेष मारलेली आहे, म्हणजे डी नंबरचं सुद्धा काय होणार आहे? आकृती येणार नाही. त्यानंतरचा पुढची आकृती घेऊया. 9 नंबरची आकृती आहे. आपण 1 ते 30 आकृती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 31 ते 60 आकृत्या घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टीकरणाचे सर्व आकृत्या समजावून सांगितल्या जातील. त्यानंतर बघा 9 नंबरची आकृती. त्रिकोण दिलेले आहेत, 4 त्रिकोण दिलेले आहेत, आणि आपल्याला ते जोडायचे, जोडून आकृती तयार करायची. आता एमध्ये बघा किती त्रिकोण आहेत. एमध्ये बघा किती त्रिकोण आहेत? 4 त्रिकोण आहेत. इथे 4 आहेत, म्हणजे एमध्ये सुद्धा 4 आहेत, म्हणजे ए नंबरची आकृती काय असणार आपली? बरोबर असणार आहे. आपल्याला आकृती जोडायची, पूर्ण आकृती तयार करायची. इथं बघा 4 त्रिकोण दिलेले आहेत, परंतु ही आकृती पूर्ण झालेली नाही, अर्धवट असल्यामुळे ए नंबरची आकृती आपली काय होणार आहे? येणार नाही. यामध्ये बघा बी मध्ये सुद्धा आकृती अपूर्ण आहे, परंतु इथे सुद्धा रेष मारलेली आहे, म्हणजे बी नंबरची सुद्धा आकृती काय होणार आहे? येणार नाही. सी नंबरच्या आकृतीमध्ये 2च त्रिकोण आहेत आणि मोठे 2 चौकोन आहेत, म्हणजे सी नंबरची सुद्धा आकृती येणार नाही. आता 4 नंबरची आकृती बघूया. बघा हा एक कोण आहे, हा एक कोण आहे, हा एक कोण आहे, आणि हा 4 कोण दाखवले आहेत, म्हणजे डी नंबरची आकृती आपली काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आकृती पूर्ण झालेली आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती घेऊया. अशाच प्रकारची आकृती पाठीमागे सुद्धा झाली होती, तरीसुद्धा आपण आता ही आकृती पुन्हा आलेली आहे, आणि ही सर्व आकृत्या पाठीमागील परीक्षेमध्ये आलेल्या असल्यामुळे याचा सराव करणे खूप तुम्हाला गरजेचे आहे. त्यानंतर बघा आता हे 2 त्रिकोण आणि हे चौकोन आपल्याला जोडायचे आहेत. बघा कशा प्रकारे जोडता येतील. बघा एमध्ये दिसतोय का तसं चौकोन? एमध्ये दिसतोय बघा, 2 चौकोन दिसत आहेत, परंतु 2 त्रिकोण कसे दिसत आहेत? वेगळ्या पद्धतीने दिसत आहेत. इथे चूक आहे बघा, हा चौकोनाचा भाग जो आहे तिथे चूक दाखवल्यामुळे ही ए नंबरची आकृती येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा 1 आणि 2 हे 2 भाग आहेत, आणि हे 2 छोटे छोटे त्रिकोण आहेत, म्हणजे बी नंबरची आकृती आपली काय असणार आहे? बरोबर असणार आहे. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा सी नंबरच्या आकृतीमध्ये तर चौकोन आहे, त्यामुळे ही आकृती आपली काय होणार आहे? येणार नाही. डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा 2 भाग बरोबर दिले आहेत, पण एकच त्रिकोण दिल्यामुळे डी नंबरची आकृती काय होणार आहे? बरोबर येणार नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आपला? बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. या पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा 4 भाग दाखवले आहेत, 1, 2, 3, 4. प्रत्येक आकृतीला आकडे टाकून घ्यायचे आहेत. आता बघा 2 त्रिकोण आहेत, आपल्याला हे 2 त्रिकोण जोडायचे आहेत, आणि हे 2 काय करायचे आहेत? जोडायचे आहेत. कुठे दिसत आहेत रे? तिथे बघा 2 चौकोन आणि 2 त्रिकोण, इथे खूप मोठे चौकोन दाखवलेत आणि 2 आयत दाखवलेत, 2 त्रिकोण दाखवलेत. ए नंबरची आकृती चुकीची असणार आहे. बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा 2 चौकोन छोटे आणि 2 त्रिकोण मोठे दाखवलेत, म्हणजे बी नंबरची आकृती काय असणार आहे? बरोबर असणार आहे. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा 2 त्रिकोण मोठे आहेत, परंतु चौकोन नाही, पंचकोन दाखवले असल्यामुळे सी नंबरची आकृती येणार नाही. त्यानंतर बघा डी नंबरच्या आकृतीमध्ये 1 मोठा चौकोन, 1 मोठा त्रिकोण दाखवला आहे, त्यामुळे डी नंबरसुद्धा आकृती काय होणार आहे? येणार नाही, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? बी नंबरची आकृती येणार आहे. त्यानंतर पुढची आकृती बघूया. त्यानंतरची बघा पुढची आकृतीसुद्धा आपल्याला 4 कोण दाखवलेले आहेत. बघा आकृतीला नंबर द्या. पहिले 2 त्रिकोण बघायचे आहेत. बघा कुठे दिसत आहेत त्रिकोण? एमध्ये दिसत आहेत का? नाही. बीमध्ये दिसत आहेत का? नाही, कारण की मोठा भाग दाखवलेला आहे त्रिकोणाचा इथे. सीमध्ये बघा, सीमध्ये सुद्धा 1 छोटा 1 मोठा दाखवलेला आहे, त्यामुळे सी नंबरसुद्धा आकृती येणार नाही. डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा 2 त्रिकोण आणि 2 चौकोन दाखवल्यामुळे डी नंबरची आकृती काय असणार आहे आपली? बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्या लगेच. यामध्ये 3 भाग दाखवले आहेत, 1 मोठा त्रिकोण, 1 छोटा त्रिकोण आणि 1 चौकोन दाखवलेला आहे. बघा आता बघा मोठा त्रिकोण आपल्याला शोधायचा आहे. कोणत्या आकृतीमध्ये मोठा त्रिकोण दिसतोय? प्रत्येक आकृतीमध्ये दिसत आहे, परंतु ए नंबरच्या आकृतीमध्ये त्रिकोण दाखवलं आहे, पण मधून रेषा आहे, त्यामुळे ही आकृती काय होणार आहे? येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा
मोठा त्रिकोण आहे, छोटा त्रिकोण आहे आणि हा कोणसुद्धा इथे दिलेला आहे बरोबर, म्हणजे बी नंबरची आकृती काय असणार आहे आपली बरोबर असणार आहे. सी नंबरच्या आकृतीमध्ये तर चुकीचीच आकृती दाखवलेली आहे, पूर्ण आकृती दाखवलेली नाही, त्यामुळे सी नंबरची आकृती काय होणार आहे येणार नाही. आणि डी नंबरची आकृती बघा कशा प्रकारे दाखवलेली आहे, म्हणजे डी नंबरची आकृती काय असणार आहे चुकीची असणार आहे, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे 2 नंबरचा येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे लगेच. बघा पुढची आकृती बघा, पाकळ्या दाखवलेल्या आहेत, वर्तुळाच्या पाकळ्या आहेत. ह्या किती पाकळ्या आहेत, ह्या 1 2 3 आणि ही मोठी अशी पाकळी दाखवलेली आहे. आता आपल्याला हे पाकळ्या तयार करून आपल्याला आकृती बनवायची आहे. बघा ए मध्ये दिसतेत का, ए मध्ये ही एक पाकळी दिसते, परंतु ह्या बाकीच्या पाकळ्या दिसत नाहीत, म्हणजे ए नंबरची आकृती आपली काय होणार आहे येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये बघा, बी नंबरच्या आकृतीमध्ये एकही पाकळी दिसत नाही, त्यामुळे बी नंबरची आकृती येणार नाही. इथे एक पाकळी दिसते पण ही मोठी पाकळी वाटते. त्यानंतर बघा सी नंबरच्या आकृतीमध्ये वर्तुळ दाखवलेलं आहे, ही एक पाकळी म्हणजे ह्या 2 पाकळ्या जोडल्या आहेत. त्यानंतरची ही एक पाकळी आहे आणि हा जो भाग आहे ना, हा जो भाग आहे तो काय केलेला आहे जोडलेला आहे, म्हणजेच सी नंबरची आकृती काय येणार आहे आपली बरोबर येणार आहे मित्रांनो. त्यानंतरची पुढची आकृती घ्या लगेच. इथे 4 आकृत्या दाखवलेल्या आहेत, तर आता 4 आकृतीला आपण प्रत्येक आकृतीला कोण दाखवलेला असल्यामुळे ही आकृती आपल्याला जोडून घ्यायची आहे. प्रत्येक आकृतीला नंबर देण्याऐवजी आपण जर आकृती जोडून घेतली तरी बघूया. सोपी आकृती आहे, सोप्या पद्धतीने दिली आहे. ए मध्ये तर 2च दाखवले आहेत, म्हणजे ए नंबरची पर्याय चुकीचा आहे. बी मध्ये बरोबर अशी आकृती दाखवलेली आहे, त्रिकोण तयार करून दाखवलेला आहे, म्हणजे बी नंबरची आकृती काय असणार आहे आपली बरोबर असणार आहे. सी नंबरची आकृती अपूर्ण असल्यामुळे सी नंबरची आकृती चुकीची असणार आहे. डी नंबरची सुद्धा चुकीची असणार आहे, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे 2 नंबरचा, म्हणजेच बी नंबरची आकृती येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया. बघा इथे सुद्धा 4 भाग दाखवलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी 4 भाग दाखवलेले गेलेले आहेत. आता हे भाग बघायचं आहे 1 2 3 4. आता हा भाग कुठे दिसतोय का, बघा हा भाग कुठे दिसतोय का, तर ए नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहे, परंतु कोणामध्ये फरक असल्यामुळे ए नंबरची आकृती येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा हा भाग दिसत आहे, म्हणजे बी नंबरची सुद्धा आकृती काय असणार आपली बरोबर असू शकणार आहे, परंतु हे कोण जे दाखवलेले आहे ते छोटे दाखवल्यामुळे बी नंबरच्या आकृतीचा येणार नाही. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा हे कोण व्यवस्थित असे दाखवलेले आहेत, म्हणजे सी नंबरची आकृती आपली काय असणार आहे बरोबर असणार आहे. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये आयत दाखवल्यामुळे डी नंबरची आकृती चुकीची असणार आहे, म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे सी नंबर येणार आहे. त्यानंतरच्या पुढची आकृती बघूया. बघा इथे सुद्धा 4 भाग दाखवले, 4 त्रिकोण आहेत, पण त्रिकोणामध्ये फरक आहे, एक त्रिकोण मोठा एक त्रिकोण लहान अशा प्रकारे त्रिकोण आहेत. आता बघा 2 त्रिकोण हे कसे आहेत मोठे आहेत, 3 त्रिकोण हे मोठे आहेत, 2 वरती आहेत, एक खालती आहे आणि एक छोटा खालती आहे. तर बघा आता कुठं दिसतंय आपल्याला ए नंबरच्या पर्यायामध्ये बरोबर अशी आकृती जोडून दाखवलेली आहे, म्हणजे ए नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. तरीसुद्धा आपण बी नंबरची आकृती बघूया. बी नंबरच्या आकृतीमध्ये चुकीची आकृती दाखवली आहे. सी मध्ये तर किती 1 2 3 4 5 आणि 6 आकृती कोण दाखवलेत, म्हणजे सी नंबरची आकृती येणार नाही. आणि डी नंबरची सुद्धा आकृती येणार नाही, कारण की हा जो भाग आहे तो कसा दाखवलेला आहे त्यांनी खाली दाखवलेला आहे, म्हणजे डी नंबरची आकृती येणार नाही. ए नंबरचा पर्याय काय असणार आपला बरोबर असणार आहे. त्यानंतरची बघा पुढची आकृती, यामध्ये 3 भाग दाखवलेले आहेत. आता ही 3 भाग आपल्याला जोडून दाखवायचे आहेत. पहिला चौकोन बघूया. चौकोन कशामध्ये दिसतोय, ए मध्ये दिसत नाही, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये दिसत नाही, डी मध्ये दिसत नाही. बघा एका सेकंदात उत्तर समजलं, म्हणजे बी मध्ये फक्त दिसतो, म्हणजे बी नंबरचा उत्तर क्रमांक बरोबर असणार आहे. तरीसुद्धा आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण काय करायचं आहे पूर्ण आकृती समजून घ्यायची आहे. बघा हा भाग कुठे दिसतो, मग आता हा इथे ए मध्ये दिसतोय पण छोटा आहे, बी मध्ये दिसतोय बरोबर आहे, सी मध्ये बघा नाही दिसत, डी मध्ये सुद्धा दिसत नाही, म्हणजे बी नंबरचाच पर्याय आपला बरोबर असणार आहे. परंतु एका चौकोनावरून सुद्धा आपण आकृतीचे निरीक्षण करून उत्तर काढू शकतो, म्हणजे आपला बी नंबरचं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे लगेच. आता त्यामध्ये सुद्धा बघा वर्तुळाच्या पाकळ्या दाखवल्या आहेत. मगाशी पण अशीच एक आकृती दाखवली होती, परंतु थोड्याशा पाकळ्यामध्ये फरक होता. आता बघा या 2 छोट्या पाकळ्या आहेत आणि हे 2 मोठे अर्धगोल आहेत. तर बघा आता कशा प्रकारे आपल्याला अर्धगोल शोधूया. अगोदर अर्धगोल कुठे दिसत आहेत तुम्हाला, ए नंबरच्या आकृतीमध्ये दिसत आहेत, बी नंबरमध्ये दिसत आहेत, सी नंबरमध्ये सुद्धा दिसत आहेत, डी नंबरमध्ये दिसत नाहीत, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय करायचा लगेच कट करायचा आहे. त्यानंतर बघा 2 छोट्या पाकळ्या बघायच्या आहेत. ए मध्ये दिसत आहेत का नाही, बी मध्ये दिसत आहेत का हो, या 2 बाजूला 2 पाकळ्या दिसत आहेत, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आपला बरोबर असणार आहे. आणि सी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा दिसतात, परंतु ही जी रेष आहे ती मारल्यामुळे सी नंबरचा पर्याय काय होणार आहे येणार नाही, आपला बी नंबरचाच पर्याय आपला येणार आहे. बी नंबरच्या पर्यायामधूनच उत्तर समजणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची. यामध्ये सुद्धा आपल्याला 4 भाग दाखवले आहेत. प्रत्येक भागाला आपण एक नंबर द्यायचा आहे.
बघा आता ही यामध्ये हे असे भाग बघण्याऐवजी छोटे छोटे भाग बघूया. अगोदर पाकळी बघायची. कुठे पाकळी दिसते? एमध्ये दिसते, बीमध्ये दिसते, सीमध्ये दिसते, डीमध्ये दिसत नाही म्हणजे डी नंबरचा पर्याय कट. त्यानंतर बघा हा मोठा भाग बघूया. हा मोठा भाग कुठे दिसतो रे? इथे दिसतोय, परंतु हा जो आकार जे आहे ना तो चेंज केलेला आहे त्यांनी, त्यामुळे ही आकृती काय येणार आहे? ए नंबरची आकृती येणार नाही. आणि तो दुसरा त्रिकोणाचा मोठा भाग बीमध्ये नाही म्हणजे बी नंबरचा पर्याय कट, ए नंबरचा कट. आणि सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा हा त्रिकोण व्यवस्थित असा दिसतोय आणि जे दोन्ही बाजूला जे त्रिकोण आहेत ते सुद्धा व्यवस्थितरित्या दिसत आहेत म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे. आणि डी नंबरचा पर्याय तर आपण मगाशीच कट केला होता म्हणजे ए कट, बी कट, डी कट म्हणजे सी नंबरचा पर्याय काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न घ्यायचा आहे. बघा चौकोन आहे, त्रिकोण आहे, 2 त्रिकोण आहे. आता त्रिकोणामध्ये फरक आहेत, फरक समजून घेऊन आकृती समजून घ्यायची आहे. आता बघा हे चौकोनात सुद्धा आकार चेंज आहे. बघा कुठे दिसतोय रे? एकाच सेकंदात उत्तर समजतंय. बघा बी नंबरच्या पर्यायामध्ये असाच आकार दिसतोय, एमध्ये दिसत नाही, सीमध्ये दिसत नाही आणि डीमध्ये सुद्धा दिसत नाही. तरीसुद्धा आपल्या आकृतीच्या निरीक्षणासाठी आपण पूर्ण आकृती समजून घ्यायची. बघा हा भाग इथे आहे, परत हे 2 जे त्रिकोण आहेत ते सुद्धा इथे आहेत, 1 2 आणि हा सुद्धा भाग इथे आहे म्हणजे बी नंबरची आकृतीच आपली काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरची घेऊया पुढची आकृती लगेच. प्रश्न आकृती आहे, त्रिकोण आहे, 2 छोटे छोटे त्रिकोण आहेत, एक मोठा त्रिकोण. आता मोठा त्रिकोण आपल्याला शोधायचा आहे. कुठल्या आकृतीमध्ये दिसतोय? एमध्ये दिसत नाही, बीमध्ये दिसतोय, सीमध्ये दिसत नाही, डीमध्ये दिसत नाही म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे? बी नंबरचाच येणार आहे. बघा एका सेकंदात उत्तर समजतंय. काही आकृत्या खूप सोप्या असतात पण समजून घेतल्या तर लगेच समजतात. बघा तरीसुद्धा आपण व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. हा त्रिकोण इथे दिसतोय आणि हे 2 जे भाग आहेत ते सुद्धा बीमध्ये दिसत आहेत, एमध्ये दिसत नाहीत, सीमध्ये सुद्धा दिसत नाहीत आणि डीमध्ये सुद्धा दिसत नाहीत म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. आता इथं वर्तुळाच्या भाग केले आहेत. बघा 2 भाग वर्तुळाचे केले आहेत आणि पाठीमाग खाली आयत दाखवलेलं ना, आयतामध्ये रेष दाखवलेली आहे, परंतु ह्या वर्तुळामध्ये आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि आकृती तयार करायची आहे. म्हणजे आपल्याला 3 भाग दाखवले आहेत आणि आपल्याला एक आकृती तयार करायची आहे. आता बघा हे वर्तुळाचे 2 भाग कुठे दिसत आहेत बघूया. एमध्ये दिसत आहेत का? हो दिसत आहेत. बीमध्ये दिसत आहेत का? बीमध्ये दिसत आहेत, परंतु हे भाग जो भाग आहे तो खूप छोटा दाखवलेला आहे म्हणून बी नंबरची आकृती तर आपली येणार नाही. ए नंबर म्हणजे येऊ शकेल, आपण डायरेक्टली उत्तर सांगू शकणार नाही, आपण पर्याय कट करत आहोत. त्यानंतर सी नंबरचा पर्यायामध्ये बघा हे 2 भाग इथे दाखवलेले आहेत आणि मधला भाग बघूया. मधला भाग आहे तशा व्यवस्थितरित्या इथे वर्तुळामध्ये दाखवलेला आहे म्हणजे सी नंबरची आकृती काय असणार आहे आपली? बरोबर असणार आहे. डी नंबरची सुद्धा आकृती बघा, वर्तुळ दाखवलेलं आहे, वर्तुळाचे 2 भाग सुद्धा दाखवलेत आणि वर्तुळाचा मधला भाग सुद्धा दाखवलेला आहे, परंतु ही जी रेष आहे, मधली रेष आहे ती सरळ न देता त्यांनी गोलाकार दिल्यामुळे डी नंबरची आकृती आपली काय होणार आहे? येणार नाही. म्हणजे आपले उत्तर क्रमांक काय येणार आहे? सी नंबरची आकृती येणार आहे. मित्रांनो व्यवस्थित समजून घ्यायचं. काही वेळेस तुम्ही घाईघाईमध्ये 4 नंबरच्या आकृतीला सुद्धा गोल करून येऊ शकता, परंतु हा छोटासा फरक आहे. ह्या मधल्या रेषेमध्ये ही सरळ आणि तिरकी यामध्ये फरक आहे, एवढाच फरक समजून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती. इथे आयत दाखवलं आहे आणि 2 चौकोन दाखवले आहेत. आयतामध्ये बघूया. आता आयत आणि चौकोन कुठल्या आकृतीमध्ये दिसतोय ते बघायचं आहे. वरी आयत आहे आणि खाली 2 चौकोन आहेत, आकृती तयार करायची आहे. बघा एमध्ये दिसत आहेत का? नाही. तर बीमध्ये बघा सरळच आकृती आहे तशीच दाखवली आहे म्हणजे बी नंबरची आकृती काय असणार आहे आपली? बरोबर असणार आहे. सी नंबरची आकृतीसुद्धा दाखवली आहे परंतु उलट दाखवल्यामुळे सी नंबरची आकृती काय होणार आहे? येणार नाही. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये चुकीची आकृती दाखवल्यामुळे डी नंबरची सुद्धा आकृती काय होणार आहे? येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे? बी नंबरची आकृती असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घ्यायची आहे लगेच. बघा चौकोन आहे, त्रिकोण आहे, 2 छोटे त्रिकोण, मधला चौकोन आणि त्रिकोण. आता हे 4 भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता कशा प्रकारे जोडून घ्यायचे ते बघूया. आता हा चौकोन शोधूया प्रथम, कारण की एक एक आकृती शोधली तर लवकरात लवकर समजेल. बघा चौकोन शोधल्यानंतर पहिल्या ए आकृतीमध्ये आहे का? आहे चौकोन. बीमध्ये आहे, सीमध्ये नाही, डीमध्ये आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय लगेच कट करून टाकायचा आहे. आता त्यानंतर बघा चौकोन इथे पण आहे, इथे पण आहे. तर आता बघा आपण आकृती चेक करूया. त्रिकोण बघूया. आता हा त्रिकोण कसा दाखवला आहे? हा त्रिकोण कसा दाखवला आहे बघा, थोडासा छोटा दाखवला आहे हा. आता बघा हा त्रिकोण कसा दाखवला? हा त्रिकोण तर वेगळाच दाखवला आहे म्हणजे ए नंबरची आकृती काय होणार आहे? येणार नाही. आणि ही आकृती अशी पूर्ण पण नाही कारण की मधून कट आहे म्हणजे ही आकृती येणार नाही. बी नंबरची आकृती बघा, हा चौकोन आहे, हे 2 छोटे त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण म्हणजे बी नंबरची आकृती काय होणार आपली? बरोबर येणार आहे.
सी नंबरच्या आकृतीमध्ये चौकोनच नाही, त्यामुळे सी नंबरचा पर्याय तर आपण कटच केलेला आहे. तर डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा हा चौकोन, परंतु हे त्रिकोण समान दाखवल्यामुळे डी नंबरची सुद्धा आकृती काय होणार आहे, येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक काय असणार आहे आपला, बी नंबरची आकृती असणार आहे, पर्याय क्रमांक बी असणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती घेऊया. पुढच्या आकृतीमध्ये 3 भाग दाखवले आहेत. आता हा भाग जरा बघा कशा प्रकारे भाग दाखवलेला. आता आपल्याला एक वर्तुळ छोटा आणि 2 भाग दाखवलेत, म्हणजे गॅसच्या टाकीसारखे दिसत आहेत. तशा प्रकारे शोधायचं आहे आपल्याला. आता कसा ए मध्ये दिसतोय का, बघा ए मध्ये भाग दिसतोय का, ए मध्ये 2 वर्तुळ दाखवलेत, म्हणजे इथे काय दाखवले, एक वर्तुळाचा खालचा भाग दाखवलेला आहे. म्हणजे ए नंबरची आकृती काय होणार आहे, येणार नाही. आता इथे बघा बी मध्ये एक भाग दाखवला आहे, परंतु ह्या भागामध्ये खूप अंतर ठेवलं आहे, मोठा भाग दाखवला आहे, म्हणजे बी नंबरची आकृती येणार नाही. या सी नंबरच्या आकृतीमध्ये तर वर्तुळ दाखवलेलं नाही, म्हणजे सी नंबरची सुद्धा आकृती काय होणार आहे, येणार नाही. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये बघा हे 2 भाग दाखवलेले आहेत आणि वरती गोल दाखवलेला आहे, म्हणजे टाकीसारखे आकार दाखवलेला आहे. म्हणजेच आपली काय होणार आहे, डी नंबरची आकृती काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती बघूया. आता पुढची आकृती कशी आहे बघा, वर्तुळ आहे, त्रिकोण आहेत 2, बघा कसे दिसत आहेत, नावेसारखे आहे ती. हा भाग आता कुठे दाखवतोय, ए मध्ये दाखवतोय, बी मध्ये चुकीचा दाखवतोय, सी मध्ये नाही दाखवत आणि डी मध्ये सुद्धा दाखवत नाही. म्हणजे एकाच एखाद्यात उत्तर समजतंय, ए नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे. तरी सुद्धा आपण काय करायचंय, दुसरे भाग आहेत का बघायचे. आता हे भाग बघूया. हा भाग इथे आहे, हा 3 नंबरचा भाग सुद्धा या आकृतीमध्ये आहे, म्हणजे ए नंबरची आकृती बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढचा भाग, इथे बघा इथे चुकीचा दाखवलेला हा भाग, हा सरळ रेष दाखवली आहे, तिथे थोडीशी तिरकी रेष आहे, म्हणजे गोलाकार आकार आहे. आणि बी नंबरच्या आकृतीमध्ये सरळ रेष दाखवलेली आहे. त्यानंतर बघा सी नंबरच्या आकृतीमध्ये तिरकी रेष दाखवली, गोलाकार दाखवले, परंतु जे अर्धवर्तुळ आहे ते खाली दाखवलेले नसल्यामुळे सी नंबरची आकृती येणार नाही. आणि डी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा अर्धवर्तुळ दाखवलेले नाही, म्हणजे डी नंबर सुद्धा आकृती येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपला, ए नंबरचा येणार आहे. त्यानंतर बघा पुढची आकृती, पंचकोन आहेत, 2 पंचकोन आणि 2 त्रिकोण आहेत. आता हे 2 पंचकोन आणि 2 त्रिकोण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता कशा प्रकारे जोडता येते, तर ए नंबरच्या आकृतीमध्ये बघू, 1 आणि 2 हे त्रिकोण आणि 1 आणि 2 हे 2 पंचकोन, म्हणजे ए नंबरचाच पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. तरी सुद्धा बी मध्ये बघायचं आहे. बी मध्ये बघा पंचकोन दिसत आहेत का, तर बी मध्ये पंचकोन दिसत नाहीत, बी मध्ये पंचकोन दिसत नाहीत. त्रिकोण दिसत आहेत, परंतु त्रिकोण सुद्धा काय आहेत, छोटे दाखवले आहेत, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय येणार आहे, येणार नाही. आता सी मध्ये पंचकोन दाखवले आहेत, परंतु त्रिकोण दाखवलेच नाहीत, म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. डी नंबरमध्ये त्रिकोण खूप मोठे दाखवले आहेत आणि पंचकोन दाखवलेले नसल्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपला, ए नंबरची आकृती येणार आहे. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. 4 भाग वर्तुळाचे दाखवले आहेत. आपल्याला वर्तुळ तयार करायचं आहे. यामध्ये काय दाखवलेलं आहे, 3 भाग व्यवस्थित दाखवलेत आणि एक भाग काय केलेला आहे, छोटा भाग दाखवलेला आहे. आता हे छोटा आणि मोठे भाग आपल्याला शोधायचे आहेत. आता बघा इथे हा मोठा आहे, हे 2 समान आहेत आणि हा छोटा आहे, म्हणजे आपल्याला मोठा भाग बघायचा आहे. आता मोठा भाग कुठे दिसतोय, ए मध्ये दिसतोय, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये तर खूपच मोठा आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय तर येणारच नाही आपला. आता ए मध्ये दिसतोय आणि डी मध्ये सुद्धा दिसत आहे. त्यानंतरचं बघा 2 छोटे समान भाग, 2 छोटे समान भाग कुठे दिसत आहेत बघूया. 2 छोटे समान भाग बघा, 2 छोटे समान भाग ए मध्ये दिसत आहेत का, दिसत आहेत, बी मध्ये दिसत आहेत का, थोडेसे मोठे वाटत आहेत, म्हणजे बी मध्ये नाही, सी मध्ये सुद्धा नाही आणि डी मध्ये सुद्धा, डी मध्ये बरोबर दिसत आहेत. बघा डी मध्ये हा आणि हा एक दिसत आहे, हा मोठा भाग आणि हा छोटासा भाग, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतरची शेवटची आकृती बघायची आपल्याला, 30 नंबरची आकृती आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1 ते 30 आकृत्या घेणार आहोत. इथे बघा कोण दाखवलेत, 1, 2 आणि 3 आणि खाली बघा कशा प्रकारची आकृती दाखवलेली. आता ही आकृती आपल्याला शोधून आपल्याला तयार करायचे. आता ही आकृती बघूया, 4 नंबरची आकृती कुठल्या पर्यायामध्ये दिसते ती. आता त्यामध्ये बघा ए मध्ये दिसते का आकृती, नाही, कारण की बघा मधल्या रेषा इथे रेषा नाहीत, त्यामुळे ही ए नंबरची आकृती येणार नाही. बी नंबरच्या आकृतीमध्ये आकृती दिसते, परंतु ह्या आकृतीच्या कडेला म्हणजे कोपऱ्यापासून रेष मारल्यामुळे 2 त्रिकोण छोटे छोटे तयार झाले आहेत, तो भाग इथे तयार झालेला नाही, म्हणजे बी नंबरची आकृती आपली काय होणार आहे, येणार नाही. आता सी नंबरची आकृती बघूया. सी नंबरच्या आकृतीमध्ये बघा इथून कोपऱ्यापासून जर रेष मारली तर इथे छोटे छोटे 2 त्रिकोण तयार झाले आहेत,
एक आणि हे 2 त्रिकोण, जशी या आकृतीमध्ये प्रश्न आकृतीमध्ये 2 त्रिकोण तयार झाले तशी सी नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा 2 त्रिकोण तयार झालेले आहेत आणि हे राहिलेले 3 कोण, 1, 2 आणि 3 कोण. त्यामुळे हे सी नंबरची आकृती काय असणार आहे आपली, बरोबर असणार आहे. तरीसुद्धा 4 नंबरच्या आकृतीमध्ये एखादा चेक करायचं आहे. बघा इथे कोण तयार झाले आहेत, परंतु हा भाग जरा सपाट आहे आणि ह्याचा आकार वरती त्रिकोण छोटासा त्रिकोण दिल्यामुळे डी नंबरची सुद्धा आकृती काय होणार आहे, येणार नाही. म्हणजे 30 नंबरच्या आकृतीचं उत्तर काय असणार आहे, आपलं सी नंबरची आकृती असणार आहे. पर्याय क्रमांक सी नंबर असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1 ते 30 पर्यंत आकृत्या पाहिल्या आहेत. तुकडे जोडा या स्वाध्यायावरती. तर तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा, सबस्क्राईब करत जावा आणि यापुढील 31 ते 60 आकृत्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. तर धन्यवाद.